स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वम् सच्चेत् सुखं परमहंसगतिं तुरीयम् यत् स्वप्नजागर सुषुप्तमवैति नित्यम् तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसङ्गः प्रातर्भजामि मनसा वचसाम्यगम्यम् वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण यन्नेति नेति वचनैरनिगमावोचस्त्वं देवदेवमजमच्युत माहूरग्रह्यम् पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम् यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तो रज्वां भुजङ्गम् इव प्रतिभासितं वै नीतिज्ञा नियतिज्ञा वेदज्ञा अपि भवन्ति शास्त्रज्ञा ब्रह्मज्ञा अपि लभ्या स्व अज्ञान ज्ञानिनो विरला। जगामध्ये नीतीचं संपूर्ण ज्ञान असलेले नीतिज्ञ प्राप्त होऊ शकतात। सगळ्या नीतीचं परिपूर्ण ज्ञान ज्यांना प्राप्त झालेलं आहे असे नीतिज्ञ प्राप्त होऊ शकतात। वेदांचं ज्ञान प्राप्त केलेले सरहस्य वेद ज्ञान प्राप्त केलेले सकल शास्त्रांचं ज्ञान मुखोद्गत असलेले प्राप्त होऊ शकतात। ज्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे असेही विद्वान जन प्राप्त होऊ शकतात, पण ज्यांना स्वतःचं अज्ञान कळलेलं आहे असे ज्ञानी मात्र जगामध्ये दुर्लभ आहेत। नीतिज्ञा नियतिज्ञा वेदज्ञा अपि भवन्ति शास्त्रज्ञा ब्रह्मज्ञा अपि लभ्या स्व अज्ञान ज्ञानिनो विरला। त्यक्तो ममत्वा पूर्णरूपेण जगातील ममत्वाचा त्याग पूर्ण रूपाने मनुष्याने करावा। पण जर तो करता येत नसेल, तो अशक्य असेल, तर मग ते ममत्व परमात्म्याच्या ठिकाणी धारण करावं। ओम
हरिनारायण हरिनारायण हरिनारायण। एकाकिनी दंडक काननांतात सानियमाना दशकंधरेण। सीता तदा क्रंदन अन्यनाथा हे राम रघुनंदन राघवेति। हे राम रघुनंदन राघवेति। एकाकिनी दंडक काननांतात सानियमाना दशकंधरेण। सीता तदाक्रोश दन्यनाथा हे राम रघुनंदन राघवेति। हे राम रघुनंदन राघवेति। श्री सीताजीनं आक्रंदन केलं आहे, प्रभूला हाक मारलेली आहे, फार भयंकर संकट आलेलं आहे। हा प्रसंग दंडकारण्यामध्ये घडला, ज्या ठिकाणी आपण निवास करत आहोत हे त्रेतायुगाचं दंडकारण्य आहे। हे संत महात्म्यांची भूमी। ओम प्रभू रामचंद्रानं हे दंडकारण्य पुनीत केलं आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं हे दंडकारण्य पुनीत झालं। या दंडकारण्याचं महात्म्य वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलं। ही ऋषीमुनींची भूमी आहे। या भूमीमध्ये ऋषीमुनी तपश्चर्या करत होते। ओम घनदाट अरण्य, या दंडकारण्यामध्ये ठिकठिकाणी ऋषी मुनींचे आश्रम होते। ब्रह्ममुहूर्तामध्ये यज्ञकर्म चालत असे। ओम नारायणाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा इदं नमः। सर्वत्र वेद मंत्राचे स्वर ऐकू येत असत। आकाशामध्ये अर्पण केलेल्या यज्ञकुंडामध्ये अर्पण केलेल्या आहुतींचा सुगंध दरवळत असे। नद्यांच्या किनारी ऋषी मुनी तपश्चर्या करत असत। ओम वेदांचा पाठ करणारे बटू ठिकठिकाणच्या आश्रमामध्ये उच्च स्वरामध्ये वेद मंत्राचा घोष करीत असत। असं हे परम पवित्र असं दंडकारण्य। आणि या दंडकारण्यामध्ये प्रभूचं आगमन झालं। पंचवटी गंगा गोदावरीच्या किनारी असलेलं पवित्र तीर्थ पंचवटी, या ठिकाणी प्रभू निवास करत होते। सुंदर गोदावरीचा किनारा होता। एका शिखरावर रामप्रभूची कुटी होती। त्या कुटीमध्ये रामप्रभू आणि श्री सीताजी निवास करत असत। एका दिवशीचा प्रसंग आहे। सीताजी त्या कुटीमध्ये एकटीच होती।
एकाकिनी एकाकिनी दंडक काननांता सानियमाना दशकंधरेण सीता तदा क्रंदन अन्यनाथा हे राम रघुनंदन राघवेती। ओम चित्रकूटावरून रामप्रभू निघाले, दक्षिणेकडे निघाले. मार्गामध्ये अत्रि ऋषींची भेट झाली. अत्रि ऋषींना वंदन करून मग अगस्ती ऋषीच्या आश्रमाकडे आले. अगस्ती ऋषींनी स्वागत केलं. रामप्रभूंनी कर्म विचारलं. अगस्ती ऋषींना कर्म विचारलं, महाराज काय कर्म करावं? आणि अगस्ती ऋषींनी उत्तर दिलं, हे राम, दक्षिणेमध्ये दंडकारण्यामध्ये संत महात्म्यांना फार त्रास व्हायला लागला. ऋषी मुनींना त्रास व्हायला लागला. भयंकर ते राक्षस निशाचर रावणानं पाठविलेले संत महात्म्यांना त्रास देत आहेत. संतांचं भक्षण करत आहे. हे राम, आता दक्षिणेमध्ये जावं, दक्षिणेमध्ये पुरुषार्थ करावा, संत रक्षण करावं. कर्म सांगितलं. अगस्ती ऋषींनी कर्म सांगितलं रामप्रभूला. रामप्रभू दक्षिणेमध्ये निघाले. गंगा गोदावरीच्या किनारी येऊन निवास केला. तिथे निवास करत आहे. रमणीय असा परिसर आहे, पुण्यभूमी आहे. आणि एक दिवशी आकाश मार्गानं विचरण करत असलेली शूर्पणखा, रावणाची बहीण, जिचं अंतकरण सर्पिणी सारखं आहे, आकाशामधून रामप्रभूला पाहिलं. तिच्या अंतकरणामध्ये दुर्भावना निर्माण झाली. अंतकरणामध्ये ज्या भावनेचा नित्यवास असतो, तीच भावना अंतकरणात निर्माण होते. ज्या प्रकारचं चिंतन असतं, चिंतनाप्रमाणे दुर्भावना अंतकरणात निर्माण झाली. शूर्पणखा भूमीवर उतरली. रामप्रभूच्या समोर आली. आधी रूप बदलून टाकलं. विकृत रूप होतं. शूर्पणखा वासना आहे आणि वासना सर्वत्र विकृतच असते. जेव्हा जेव्हा ती ज्याच्या ज्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होते तर विकृतीच निर्माण करते. शूर्पणखेनं सुंदर रूप धारण केलं, कारण विकृतीला कुठेही मान्यता नाही. विकृत लोकही स्वीकार करायला तयार होत नाही. सुंदर रूप धारण केलं. रामप्रभूच्या समोर आली. हात जोडून उभी राहिली. रामप्रभूंनी लक्षात घेतलं, ही विकृती आहे, ही वासना आहे. प्रभू समोर प्रस्ताव मांडला की हे परमात्मा, आपल्यासारखा पुरुष आणि माझ्यासारखी स्त्री ही ब्रह्मदेवानं विशेष रूपानं बनवलेली आहे. आतापर्यंत मी माझ्या योग्य पुरुषाच्या शोधामध्ये होती, पण मला कोणी सापडलं नाही.
आणि आज आपण दिसले, आपली भेट झाली, माझा स्वीकार करा, माझ्यासोबत विवाह करा. भयंकर वाणी रामप्रभू समोर ती बोलायला लागली. स्वतःच्या विवाहाची गोष्टच ती स्वतः करत आहे. विकृती कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. वासनेचा दुष्प्रभाव आहे. वासना जीवनामध्ये निर्माण झाली की मग ती जीवनामध्ये विकृती निर्माण करते. रामप्रभूंनी नकार दिला, हे देवी, माझं एक पत्नी व्रत आहे. माझ्या जीवनामध्ये माझा विवाह एकदा झालेला आहे. लक्ष्मणजी महाराजांकडे बोट दाखवलं. लक्ष्मणजी महाराज तपस्वी आहेत, व्रत घेतलेलं आहे. शूर्पणखा लक्ष्मणजी महाराजांकडे गेली, प्रस्ताव मांडला. लक्ष्मणजी महाराजांना क्रोध आला. तिच्या नाकाचं छेदन केलं, तिच्या कानाचं छेदन केलं. नाकाचं छेदन याकरता केलं की शूर्पणखा वासना आहे आणि वासनेचा वास नाकानं येतो. ज्यांचं जीवन विकृत आहे त्यांचा मान सन्मान जगामध्ये राहत नाही, त्यांचं नाक राहत नाही. म्हणून नाकाचं छेदन आणि कर्णाचं छेदन कशासाठी? तर कानांनी जर सत्संग केला असता, ऐकला असता, संत महात्म्यांचे विचार ऐकले असते, शास्त्राचे वचन ऐकले असते, तर अंतःकरणामध्ये अशी विकृती उपजली नसती. संत संगतीमध्ये राहून मनुष्याच्या जीवनातल्या विकृती लयाला जातात. दुर्जनाच्या संगतीमध्ये राहून त्या विकृती वाढतात. तिच्या नाका कानाचं छेदन केलं, ती आकाश मार्गानं उडत उडत गेली. रावणाच्या सभेमध्ये उतरली. रावणाला म्हणायला लागली, रे रावणा, धिक्कार असो तुझ्या या लंकेच्या राज्यावर. अरे तुझ्या बहिणीची अवस्था पहा काय केली. नाकाचं छेदन केलं, कानाचं छेदन केलं, आणि तू इथे सगळ्या पृथ्वीचं राज्य भोगत आहेस. तुझ्या अंतःकरणामध्ये अभिमान आहे की तुझ्यासारखा बलवान या भूतलावर कोणी नाही. पण डोळ्यानं पहा तुझ्या बहिणीची काय अवस्था झाली. रावणानं विचारलं की हे शूर्पणखे, तुझी ही अवस्था केली कोणी? आणि मग सगळा वृत्तांत, सगळं असत्य सांगायला लागली. त्या रावणाच्या अंतःकरणामधली जी वासना आहे ती जागृत करायला लागली. ती म्हणायला लागली की दंडकारण्यामध्ये 2 भाऊ निवास करत आहे, त्यांच्या सोबत एक सुंदरी स्त्री आहे. तशी सुंदरी स्त्री या भूतलावर दुसरी कोणी नाही. ती मी तुझ्यासाठी आणायला गेली होती. पहा किती भयंकर आहे. केवढं मोठं असत्य वचन स्वतःच्या भावासोबत बोलत आहे. असत्य वचनाचं पाप आहे. भावाचा छळ करत आहे, बंधुछल करत आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये दुर्विचार निर्माण करत आहे. रावणाच्या अंतःकरणामध्ये दुर्विचार निर्माण झाला. रावणानं सांगितलं, हे शूर्पणखे, त्या स्त्रीला मी घेऊन येईल आणि ते 2 बंधू जे आहेत त्यांचाही वध करील. लंकेमध्ये रावण एका पर्वतावर गेला. तिथे मारीच निवास करत होता. त्या मारीचाला विनंती केली, हे मारीचा, तू आता मृग हो, तू आता हरिण हो, कांचन मृग हो, सोन्याचा मृग, आणि जाऊन रामप्रभूच्या कुटीच्या समोर विचरण कर. सीताजीचं चित्त वेधून घे
आणि मग मी त्या ठिकाणी येईल. तू श्रीराम प्रभूला तुझ्या सोबत घेऊन जा आणि नंतर श्री सीतेचं हरण मी करेल. योजना केली, रावणानं योजना केली, मारीचाला सांगितली, मारीचानी हात जोडले. रामप्रभूचा प्रभाव फार प्रचंड आहे, त्यांच्या प्रभावासमोर कोणी टिकणार नाही. हे रावण, हा भलता प्रयत्न करू नका, मला अनुभव आहे. विश्वामित्र ऋषीच्या आश्रमाचं रक्षण करत होते प्रभू, तेव्हा त्यांनी बिना फराचा मला बाण मारला होता, तर मी समुद्राच्या किनारी जाऊन पडलो होतो, माझी दुर्गती झाली. हे रावण, हा प्रयत्न करू नये. रावणाला क्रोध आला. रावण मारीचाला म्हणाले की ठीक आहे, माझ्या आज्ञेचं पालन जर तू करणार नाही तर मग तुझी हत्या मी करेल. मारीचाच्या मनामध्ये विचार आला, या दुष्टाच्या हातून मरल्यापेक्षा रामप्रभूच्या हातून मरावं. रावणानं जी अट ठेवली होती ती मारीचानं मान्य केली. मारीच कांचन मृग झाला. पंचवटीमध्ये श्री सीताजीच्या दृष्टीसमोर विचरण करायला लागला. सीताजीची दृष्टी त्या हरणावर पडली. सीताजी म्हणाली, प्रभू मला हे हरिण आणून द्या. हट्ट करायला लागली, प्रभू हे हरिण मला खूप आवडलं, सोन्यासारखा रंग आहे, हे मला आणून द्या. रामप्रभू म्हणाले, देवी या ठिकाणी निशाचर निवास करत आहेत, ही त्यांची माया असू शकते, भलत्या प्रलोभनामध्ये पडू नये. श्री सीताजीने हट्ट केला, नाही माझ्यासाठी आणून द्या. रामप्रभूंनी मान्य केलं, ठीक आहे, तुला कांचन मृग पाहिजे. इतक्यामध्ये लक्ष्मणजी महाराज त्या ठिकाणी उपस्थित झाले. रामप्रभूंनी आज्ञा केली, हे लक्ष्मण, श्री सीतेचं रक्षण करा, आजूबाजूला राक्षस आहेत, सावधान राहा, मी कांचन मृग घेऊन येतो. आणि रामप्रभू धावायला लागले, त्या कांचन मृगाच्या मागे धावायला लागले. गंगा गोदावरीच्या किनारी किनारी तो मृग धावत चालला. त्यांच्या मागे रामप्रभू धावत चालले. बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर रामप्रभू त्याच्यावर बाण मारण्यासाठी सज्ज झाले. बाण सोडला, तो बाण कांचन मृगाला लागला आणि तो कांचन मृग ओरडायला लागला, हे लक्ष्मण, हे लक्ष्मण. सीताजी विचलित झाली. लक्ष्मणजी महाराजांना म्हणाली की हे लखनलाल, तुमचे बंधू फार मोठ्या विपत्तीमध्ये आहेत, आपण ताबडतोब जावं, त्यांची सहायता करावी. लक्ष्मणजी महाराज म्हणाले, देवी हे माते, तसं काही घडू शकत नाही, ही निशाचरांची माया आहे, याच्यामध्ये तुम्ही पडू नका, भ्रमामध्ये पडू नका, प्रभूचं कोणीही काही करू शकत नाही. श्री सीताजी पुन्हा विनंती करायला लागली. शब्द उग्र झाले, शब्द ऐकवले नाही. लक्ष्मणजी महाराज म्हणाले, ठीक आहे माते, तुझी जर आज्ञा आहे तर मी निघून जातो, पण जाण्यापूर्वी ही लक्ष्मण रेषा आहे, ही ओलांडायची नाही. जोपर्यंत तुम्ही ही लक्ष्मण रेषा ओलांडत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. लखनलालजी निघून गेले. रावणानं रूप बदललं. आकाश मार्गामध्ये रावणाचा रथ उभा आहे. त्या रथामधून तो खाली उतरला. रावणाचं रूप बदललं, साधू रूप धारण केलं.
रावण कुटीच्या समोर आला. लक्ष्मण रेखा ओलांडणार होता, त्यामधून अग्निज्वाळा निघाल्या. रावण दचकला, मागे सरकला. भिक्षाम देही भवतु भिक्षाम देही, हा उच्चार केला रावणानं. श्री सीताजीनं येऊन पाहिलं, एक तपस्वी आहे, भिक्षा मागत आहे. टोपलीमध्ये फळं घेतले. भिक्षा अर्पण करण्यासाठी पुढे आली. श्री सीताजीनं हाक मारली, हे मुनिवर, भिक्षा ग्रहण करा. रेखा ओलांडून आतमध्ये या. रावण म्हणाला, ही बांधलेली भिक्षा आहे, बांधलेली भिक्षा मी घेत नसतो, माझा नियम आहे. तुम्हाला द्यायचं असेल तर ही रेखा ओलांडून आलं पाहिजे. श्री सीताजी विचारात पडली. साधू भिक्षा ग्रहण करणार नाही. भिक्षा न घेता साधूनं न जावं. श्री सीताजीनी लक्ष्मण रेखा ओलांडली आणि जशी ओलांडली तसं रावणानं श्री सीताजीला उचललं आणि रथामध्ये बसवलं आणि भरधाव तो रथ निघाला. आणि त्या प्रसंगामध्ये बिल्वमंगलाचार्यजी महाराजांनी या श्लोकाची रचना केली. एकाकिनी दंडक काननांता. पंचवटीमध्ये एकाकिनी असलेली ती श्री सीताजी. एकाकिनी दंडक काननांता सानीयमाना दशकंधरेणा. सीता तदा क्रंदना अन्यनाथा. हे राम रघुनंदन राघवेती. रामप्रभू हाक मारायला लागली श्री सीताजी. रामप्रभू धावत धावत आले. श्री सीताजी दिसली नाही. कुटीमध्ये शोधलं, कुटीच्या मागे पुढे सर्वत्र शोधलं. गंगा गोदावरीच्या किनारी गेले, तिथे शोधलं. ओम. श्री सीताजी कुठेही दिसत नाही. रामप्रभू सुद्धा विलाप करायला लागले. हा करुण प्रसंग बिल्वमंगलाचार्यजी महाराज प्रगट करतात. एकाकिनी दंडक काननांता सानीयमाना दशकंदरेणा. सीता तदा क्रंदनान्यनाथा. हे राम रघुनंदन राघवेती. बिल्वमंगलाचार्यजी महाराजांचा दिव्य भाव आहे. तो भाव प्रगट केलेला आहे. भक्ताचं अंतकरण आहे. चिंतन केवळ परमात्म्याचंच आहे. ओम. सुंदर स्तोत्राची रचना केली. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनजी महाराजांना उपदेश करतात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम्
ज्ञानिनास्तत्त्वदर्शिनः तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनास्तत्त्वदर्शिनः। भरतखंडामध्ये गुरुकुलाची परंपरा होती. त्या गुरुकुलामध्ये छात्रांना शास्त्रज्ञान दिलं जात होतं, वेदांचं ज्ञान दिलं जात होतं आणि ते ज्ञान कसं प्राप्त करायचं याचं शास्त्र सांगितलं होतं. शिष्यानं गुरुच्या चरणी भूमीवर मस्तक ठेवून वंदन करायचं आणि गुरु महाराज जो उपदेश करतात तो उपदेश श्रद्धेनं श्रवण करायचा, त्याचं चिंतन करायचं, तो समजून घ्यायचा, प्रणिपात करायचा आणि जर नंतर मनामध्ये काही शंका उपस्थित झाली तर मग अतिशय विनम्रतेनं ती शंका विचारायची आणि मग गुरु महाराज त्या शंकेचं निरसन करतात. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. नम्रतेला फार महत्व आहे, शालीनतेला फार महत्व आहे. गुरुचा धर्म सांगितलेला आहे, शिष्याचाही धर्म सांगितलेला आहे. वागण्याचं शास्त्र आहे, आचरणाचं शास्त्र आहे. जीवनामध्ये फार विनम्रता पाहिजे आणि ज्याच्या जीवनामध्ये विनम्रता आहे त्याला विद्येची प्राप्ती होते. नम्रता धारण केली पाहिजे, प्रसंग लहान असो मोठा असो. गुरुकुलामध्ये हे शास्त्र प्राप्त करायचं आणि मग जीवनामध्ये त्याचं आचरण करायचं. ओम तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनास्तत्त्वदर्शिनः. ज्यांना तत्वाचं दर्शन झालेलं आहे असे जे ज्ञानी आहेत, गुरु आहेत, ते गुरु मग उपदेश करतात, त्या ज्ञानाचा उपदेश करतात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. शुद्ध भावानं, पूर्ण भावानं, सर्वस्वानं त्या गुरुला भजायचं, त्या गुरुचरणी शरणागती ग्रहण करायची, त्या संताला भजायचं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते दिव्य ज्ञान प्राप्त करायचं आहे, ते शास्त्रज्ञान प्राप्त करायचं आहे. म्हणून पूर्ण भावानं, शुद्ध भावानं त्या गुरुला शरण गेलं पाहिजे, संताला शरण गेलं पाहिजे. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी. तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. गुरुसेवा कशी करायची याचं शास्त्र सांगितलं. श्रीकृष्ण परमात्म्यानं अशा प्रकारेच गुरुसेवा केली. रामप्रभूच्या जीवनामध्ये अशीच सेवा आहे. तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे. एक भाव, तनु मनु जीवे, सर्व भावानं, पूर्ण भावानं सेवा करावी, चरण सेवा स्वीकारावी. तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग ते कृपावंत, ते गुरु, ते प्रसन्न होतात आणि जो प्रश्न विचारला आहे त्याचंही उत्तर देतात. जे विचारलं आहे तेही ज्ञान देतात
आणि जे विचारलेलं नाही असं अद्भुत जे ज्ञान आहे तेही ज्ञान देतात. गुरुची कृपा प्राप्त करायची, सगळ्यांचीच कृपा प्राप्त करायची, वरिष्ठाची कृपा प्राप्त करायची, माता पित्यांची कृपा प्राप्त करायची, सज्जनाची कृपा प्राप्त करायची. हे आचरणाचं शास्त्र भगवान वर्णन करतात. त्या शास्त्राचं रहस्य समजून घेतलं पाहिजे. हरि ओम. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी आत्मतत्वाचा उपदेश केला. घटावभासको भानु घटनासेन नश्यति. घटावभासको भानु घटनासेन नश्यति. देहाभासको साक्षी देहनाशो न नश्यति. आत्मतत्वाचा उपदेश आहे. घट भरलेला आहे आणि त्या भरलेल्या घटामध्ये सूर्य प्रतिबिंब दिसायला लागलं, पण त्या घटाचा नाश झाल्यानंतर त्या प्रतिबिंबाचा विलय झाला. घटनाश जरूर झाला पण सूर्य नाश झाला नाही. तसं मनुष्याचं शरीर हा घट आहे. याचं आयुष्य सरल्यानंतर, याचं प्रारब्ध सरल्यानंतर या घटाचा नाश होतो, या शरीराचा नाश होतो. पण या शरीरामध्ये साक्षी रूपानं जो आत्मा आहे तो देहनाश झाल्यानंतरही नष्ट होत नाही. वेदांचं तत्व जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज जगाच्या कल्याणासाठी प्रगट करतात, त्याची व्याख्या करतात. निश्चिंत निद्रा कोणाला प्राप्त होते? ज्याच्या निद्रेमध्ये कोणताही विक्षेप नाही, कोणत्याही विचाराचा प्रभाव नाही, ज्याची निद्रा निर्विचार आहे, पूर्ण आहे, असा कोण आहे? आणि जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी उत्तर दिलं, अनिरुद्ध चित्त ज्याचं आहे त्याला सुखाची निद्रा प्राप्त होते. ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा अवरोध नाही, ज्याचा दिवस मोठ्या आनंदामध्ये गेलेला आहे, मोठ्या परिश्रमामध्ये गेलेला आहे. निद्रेला गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये केवळ निद्रा आहे, निरुद्ध चित्त निद्रा. मनुष्यानं केलेल्या कर्माच्या अनुसार त्याला सगळं काही प्राप्त होत असतं. मनुष्यानं दिवसभर जर विषय चिंतन केलं तर त्याच्या निद्रेमध्ये विक्षेप होतो. दिवसभर त्याच्या हातून जर पाप चिंतन घडलं असलं, निंदा घडली असती, काही विकृत कर्म घडले असते तर त्याची निद्रा सुद्धा दूषित होऊन जाते. त्याचं चित्त शुद्ध नाही, याचा परिणाम त्याच्या कर्मावर होतो, त्याच्या निद्रेवरही होतो. ओम. जगामध्ये सत्य आहे, जगामध्ये असत्य आहे. सत्याचं आचरण करणारे, असत्याचा त्याग करणारे जे विवेकवान, साधक असतात ते जागृत असतात. सदा सर्व काळ त्यांच्या अंतःकरणामध्ये जागृती असते. कधीही ते दुष्कर्म जीवनामध्ये होऊ देत नाहीत. त्यांना जागृत म्हटलेलं आहे. जो मनुष्य आपल्या इंद्रियांना जिंकून घेतो, संयमानं, तितिक्षेनं, मोठ्या प्रयत्नानं,
ज्यांनी आपले इंद्रिय जिंकलेले आहे असा जो आहे जितेंद्रिय, अशा जितेंद्रियाची मित्र इंद्रिये होऊन जातात. तो सांगेल तसं ती वागायला लागतात. ते इंद्रिय आपले स्वभाव विसरतात. प्रश्न विचारला, दरिद्र कोण आहे? जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी उत्तर दिलं की जो तृष्णा लिप्त आहे, ज्याच्या अंतकरणातल्या तृष्णा कधी शांतच होत नाही, असा जो आहे तो दरिद्र आहे. खरा धनवान कोण आहे? जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी उत्तर दिलं की जो पूर्ण संतोषी आहे, ज्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा आकांक्षा, कुठल्याही प्रकारची उर्मी शिल्लक राहिलेली नाही, परम शांत जो झालेला आहे तो खरा धनवान आहे. अमृत जीवित कोण आहे? ज्याच्या जीवनामध्ये अमृताचा वास झालेला आहे असा कोण आहे? जगद्गुरु शंकराचार्यांनी उत्तर दिलं की भोग मुक्त जो जीव आहे तो अमृत जीवित आहे. ब्रह्म जैसे तैसा परी, ब्रह्म जैसे तैसा परी, आम्हा वडील भूते सारी, हात आपुला आपणा लागे, त्याचा करो नये खेद, जीभ दातांनी चाविली, कोणे 32 ताडिली, थोर दुखावले मना, पुढे उदंड शाहने, थोर दुखावले मने, पुढे उदंड शाहने, चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे, मन मारोनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ब्रह्म जैसे तैसा परी, आम्हा वडील भूते सारी. सगळं जगतच ब्रह्मरूप दिसायला लागलं. सर्वत्र ब्रह्म, काठोकाठ भरलेला आहे सर्वत्र ब्रह्म, सकळ ब्रह्ममय दिसायला लागलं. प्रसंग जो घडलेला आहे, माऊलीला जे क्लेश झालेला आहे, ज्यांनी त्रास दिलेला आहे तेही आपलेच आहेत, तेही आपलंच अंग आहेत, म्हणून काही वेगळं मानू नये. हात आपुला आपणा लागे, त्याचा करू नये खेद, जीभ दातांनी चाविली, कोणी 32 ताडिली. दाताखाली जर जीभ गेली तर मग लोकांनी काही त्या 32ला दंड नाही दिला. तेच आपलेच ओठ आहेत. आपल्यापासून वेगळे नाही. हा दिव्य भाव अंतकरणामध्ये मुक्ताईचा निर्माण झाला. प्रसंग घडला, थोर दुखावले म्हणा, पुढे उदंड शाहने. आता दुखावलं आहे मन, पण याचा सगळा साक्षात्कार झाल्यानंतर, या तत्वाचं तत्व कळल्यानंतर मग परमज्ञान प्राप्त होणार आहे. ज्ञानाची साधना सोपी नाही, फार अवघड आहे. खूप सायास करावे लागतात,
खूप तितिक्षा करावी लागते, अखंड प्रयत्न करावा लागतो, मग कुठे त्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते, सहज प्राप्त होत नाही. नारद भगवानांनी सांगितलं होतं, ध्रुवाला सांगितलं होतं, ध्रुवा फार अवघड आहे, प्रभूची प्राप्ती फार अवघड आहे, तुला जमणार नाही, तुझं वय लहान आहे. त्या परमात्म्याची प्राप्ती जर करायची असली तर चित्त एकाग्र लागतं, ते जिंकावं लागतं, इंद्रिय जिंकावे लागतात. जीव इंद्रिय जिंकल्याशिवाय तपस्वी होऊ शकत नाही. ज्याचे इंद्रिय बलवान आहेत, जो इंद्रियाच्या अधीन आहे, त्याला तपश्चर्या घडणार नाही. कठोर प्रयत्न करावे लागतात. चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. मन मारोणी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काही दिवसापासून आपण बिल्वमंगलाचार्यजी महाराजांच्या श्लोकाचं चिंतन करत आहोत, मुक्ताईच्या अभंगाचं चिंतन करत आहोत. जे तत्व मुक्ताईजी महाराजांनी आपल्या अभंगातून प्रगट केलं, तसं संत महात्म्यांचं जीवन आहे. हे प्रमाण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये मिळतात. बिल्वमंगलाचार्य दक्षिण देशामध्ये कृष्णा वेणा नदीच्या किनारी एका ब्राह्मण कुळामध्ये जन्मले. वडिलांचं नाव रामदास. फार विद्यावान, फार चरित्रवान, धनसंपन्न, सगळ्या समृद्धी ज्यांच्या समोर लोटांगण घालत होत्या, एवढं ऐश्वर्य. आणि त्यांचा एकुलता एक पुत्र बिल्वमंगल. बिल्वमंगलाला जे ज्ञान पित्यानं द्यायला पाहिजे ते ज्ञान दिलं, आपलं पितृ कर्तव्य केलं. बिल्वमंगल सुद्धा एक पाठी, एकदा जर श्लोक म्हटला तर तो श्लोक अगदी लक्षात राहायचा, त्याचा विसर पडत नसे. धनसंपदा तर भरपूर होती, विद्या सुद्धा प्राप्त केली पाहिजे, पित्याची इच्छा होती. सगळे प्रयत्न केले, बिल्वमंगल विद्यावान झाला, शास्त्रवान झाला. आणि तरुण अवस्था येता 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 आई वडिलांचा मृत्यू झाला. सगळा भार बिल्वमंगलावर आला. घर सांभाळायचं आहे, धनसंपदा सांभाळायची आहे. आणि धनाच्या लोभानं दुष्ट लोक जवळ येत असतात. काही भयंकर चरित्राचे लोक जवळ आले. सलगी केली. बिल्वमंगलाच्या आजूबाजूला राहायला लागले. त्याचं धन प्राप्त करायचं आहे, लोभानं आलेले आहे. हे बिल्वमंगलाच्या लक्षात आलं नाही. बिल्वमंगला काही पापछंद लागावा, तो त्या पापछंदाच्या अधीन झाला की मग त्याचं सगळं धन आपल्याला लुटता येईल, अशा प्रकारचा दुर्विचार त्या दुष्टांच्या मनामध्ये होता. बिल्वमंगल कुसंगतीमध्ये पडले. त्या दुष्ट दुर्जनाच्या संगतीमध्ये पडले. करता 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 एक दिवस ते बिल्वमंगलला एका गणिकेकडे घेऊन गेले. तिचं नाव चिंतामणी. जरी गणिका होती तरी पारमार्थिक होती, ज्ञानी होती. त्या दुष्टांच्या सोबत बिल्वमंगलला जेव्हा पाहिलं तेव्हा त्या गणिकेच्या लक्षात सगळा प्रकार आला की धनासाठी या दुष्ट दुर्जनांनी बिल्वमंगलला इथे आणलं आहे. बिल्वमंगल फार सुंदर होते दिसायला. त्या गणिकेच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर बिल्वमंगलच्या अंतःकरणामध्ये
त्या गणिकेबद्दल भाव निर्माण झाला, कामभाव निर्माण झाला. आता बिल्वन मंगल त्या गणिकेच्या भेटीला जायला लागले. इकडे सगळ्या धनाचा नाश व्हायला लागला. कुसंगतीने मनुष्य जीवनाचा किती नाश होतो. एवढा मोठा ज्ञानी, प्रगाढ ज्याचं ज्ञान होतं, तो आता गणिकेच्या अधीन झालेला आहे. वडिलांचं श्राद्ध होतं आणि त्या श्राद्ध कर्मामध्ये, श्राद्धादी तर्पण कर्म जेव्हा सुरू होतं, तेव्हा बिल्वमंगलचं लक्ष सगळं त्या चिंतामणीकडे होतं. तिचं चिंतन करत होते. पुरोहितांनी अनेक वेळा सावधान केलं, आपलं लक्ष श्राद्ध कर्माकडे असू द्या, पण बिल्वमंगलाचं लक्ष काही लागेना. श्राद्ध कर्म आवरलं, श्राद्ध भोजन आवरलं, पण बिल्वमंगलला अशी ओढ लागलेली आहे त्या गणिकेकडे जाण्याची. संध्याकाळ झाली, आकाश भरून आलं, पाऊस पडायला लागला. व्याकुळ झाले बिल्वमंगल, धावत निघाले. नदीला पूर आलेला आहे. नावाड्याला हाक मारली, मला पलीकडे घेऊन चला. नावाडी म्हणाला, पलीकडे जाता येत नाही, भयंकर पूर आहे, नाव उलटून जाईल. आता सकाळशिवाय काही विचार करता येत नाही. घनघोर अंधार आहे, नदीला पूर आलेला आहे, कोणीही नाव पार करण्याचा विचार करणार नाही. थोडा वेळ बिल्वमंगल त्या झोपडीमध्ये थांबले, पण व्याकुळ झालं चित्त. धावत निघाले, नदीच्या प्रवाहामध्ये उडी घेतली आणि पोहत पोहत पुरामध्ये पोहत पोहत पलीकडचा किनारा गाठला. चिंतामणीच्या घराजवळ आले. घराच्या चारही बाजूला आतमध्ये जाण्यासाठी मार्ग शोधू लागले, हाक मारायला लागले, चिंतामणी चिंतामणी चिंतामणी. चिंतामणीचं उत्तर येत नाही. ती निवांत झोपली आहे. वरती पाहिलं, वीज कडकडली. एक सर्प लटकलेला होता, त्याचे डोळे चमकत होते. त्यांना असं वाटलं की चिंतामणीनं वरती येण्यासाठी काहीतरी ठेवलेलं आहे आणि त्याला काही चमकणारं बांधून ठेवलेलं आहे. त्या उडी मारली, त्या सर्पाला धरलं, वर चढून गेले. दरवाजा वाजवायला लागले. चिंतामणीनं दरवाजा उघडला. बिल्वमंगलाकडे पाहिलं, सगळं शरीर पाण्यानं भिजलेलं. विचारलं, कसे आले बिल्वमंगला? बिल्वमंगलाने सगळा वृत्तांत सांगितला. पुरामधून पोहून आलो आणि तू मी वर यावं म्हणून काही चमकणारा पदार्थ तिथे ठेवून दिला, त्याला धरून वर आलो. दिवा घेऊन आली. चिंतामणी त्या प्रकाशामध्ये तो सर्प पाहिला, एवढा मोठा काल सर्प. त्याला धरून वर आले. धिक्कार केला चिंतामणीनं. धिक्कार असो या जीवनावर. ब्राह्मणाच्या कुळात जन्म घेतला, शास्त्र प्राप्त केलं, ज्ञान प्राप्त केलं, विद्या प्राप्त केल्या, आणि आचरण असं काय आहे माझ्या शरीरामध्ये? पहा, हे शरीर हे सडणार आहे, हे कुजणार आहे, याचा दुर्गंध येणार आहे, हे पाहवल्या जाणार नाही, हे मातीचं वैभव आहे, आता प्रगट झालेलं आहे, पण कायमचं नाही, शाश्वत नाही, हे नष्ट होणार आहे. चिंतामणी बोलत होती. बिल्वमंगल खाली मान घालून ऐकत होते. धिक्कार अशा जीवनाला. याच्याकरता विद्या प्राप्त केली का? वडिलांनी एवढे परिश्रम केले, तुम्हाला विद्या दिली,
अध्यात्मविद्या, त्या विद्येचा उपयोग करायचा होता, विचार करायचा होता. एवढा मोह या शरीराचा. बिल्वमंगलांनी हात जोडले, नमस्कार केला चिंतामणीला. निघून गेले. डोळ्यातून वासना आली होती ना अंतकरणामध्ये, म्हणून बेलाचे 2 काटे घेतले आणि त्या 2 काट्यांनी स्वतःचे नेत्र फोडून टाकले. सगळी धनसंपदा गेली. आता भ्रमण करायला लागले. नगर, गाव, वन, पर्वत. आंधळे बिल्वमंगल विचरण करतात. कृष्ण परमात्म्याचं रूप आठवतात, त्या रूपाचं चिंतन करतात. एका वनामध्ये आले. अनेक दिवसाचे उपवासी आहेत. आणि एक बालक आला आणि त्या बालकानं हाक मारली, बाबा मैं आपके लिए भोजन लेकर आया हूं. आणि कृष्ण परमात्म्याने जेवू घातलं. बाबा भोजन कैसा था? बहुत स्वादिष्ट था. ऐसा भोजन कभी खाया नहीं. बाबा मैं रोज आपके लिए भोजन लेकर आऊंगा. बिल्वमंगलांनी स्वीकार केलं, जैसी तुम्हारी इच्छा. तुम्हारा नाम क्या है? आणि त्या बालकानं उत्तर दिलं, मेरे तो कई नाम है, जिसको जो प्रिय लगे उसी नाम से वो मुझे पुकारता है. कोई कृष्ण कहता है, कोई कन्हैया कहता है. हरि ओम. तया घडले सकळ नेम. सगळ्या तपश्चर्या त्यांना घडल्या. तया घडले सकळ नेम. मुखी विठोबाचे नाम. काही न लगे शिणावे आणिक वेगळ्या भावे. वाचे उच्चारावे रामकृष्णे गोविंदा. फळ पावालवलिळा भोग वैकुंठ सोहळा. तुका म्हणे त्यांच्या नावे तोची होईन स्वभावे. भगवन नामाचं महात्म्य. ज्यांनी भगवन नाम आपल्या जीवनामध्ये धारण केलेलं आहे त्याचे सगळे तीर्थाटन घडले, त्याच्या सगळ्या तपश्चर्या घडल्या, सगळे नियम सफल झाले. तया घडले सकळ नेम. मुखी विठोबाचे नाम. ठाईच राहून, ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी राहून त्या भगवंताचं नाम घेणं. सर्वस्व पावलं, पूर्ण भावानं, शुद्ध भावानं. तया घडले सकळ नेम. मुखी विठोबाचे नाम. काही न लगे शिणावे आणिक वेगळ्या भावे. वाचे उच्चारावे राम कृष्णे गोविंदा. फळ पावलवलिळा भोग वैकुंठ सोहळा. तुका म्हणे त्याच्या नावे
तोची होईल स्वभावे. तो परमात्मा करुणा निधान आहे. जो भक्त त्या परमात्म्याला शरण घेतो, त्या भगवन नामाचा आश्रय घेतो, तो परमात्मा त्या भक्ताची पूर्ण सगळी चिंता वहन करतो. जाणावे ते काय, नेणावे ते काय, द्यावे तुझे पाय हेची सार. काय जाणायचं आहे आणि काय विसरायचं आहे, काही आकलन झालेलं नाही, आकलन होत नाही. जेवढं चिंतन करावं तेवढा गुंता वाढत जातो. संसाराचं चिंतन, सांसारिक पदार्थाचं चिंतन, संसाराच्या मायेचं चिंतन, संसाराच्या भ्रमाचं चिंतन, जेवढं चिंतन करावं तेवढा गुंता वाढतच जातो. ओम. कर्म अकर्म कळत नाही, आचरण कळत नाही, बुद्धी संभ्रमित झालेली आहे. अशा अवस्थेमध्ये साधकानं काय करावं? ज्याला साधना करायची आहे, ज्याला भगवत प्राप्ती करायची आहे, त्याच्याकरता महाराज उपदेश करतात. जाणावे ते काय, नेणावे ते काय, द्यावे तुझे पाय हेची सार. हे सगळं आवरायचं आहे, जाणणं आवरायचं आहे. जाणणे नेणणे हे आवरून टाकायचं आहे, सारून टाकायचं आहे आणि ध्यान करायचं आहे त्या प्रभू पांडुरंगाच्या चरणाचं. जाणावे ते काय, नेणावे ते काय, द्यावे तुझे पाय हेची सार. बस एवढंच ग्रहण करायचं आहे. बाकीचं सगळं सोडून द्यायचं आहे. नीर क्षीर विवेक धारण करायचा आहे. राजहंसाच्या समोर जल आणि दूध ठेवलं तर त्यातलं दूध तो काढून घेतो, पय काढून घेतो आणि तोय सोडून देतो. पय म्हणजे दूध, तोय म्हणजे जल. ओम. करावे ते काय, न करावे ते काय. कर्म समजत नाही, हे करायचं का ते करायचं, हे केल्याने सद्गती आहे का ते केल्याने सद्गती आहे. महाराजांनी स्पष्ट उत्तर देऊन टाकलं. करावे ते काय, न करावे ते काय, द्यावे तुझे पाय हेची सार. कर्म अकर्म याचाही विचार सोडून दिला. केवळ त्या परमात्म्याचा विचार, त्या परमात्म्याचे चरण, त्याचं स्मरण करायचं. ओम. सर्वत्र त्या परमात्म्याचे चरण दिसायला लागले. अखंड ब्रह्मामध्ये डोळे उघडले चरण दिसतात, डोळे बंद केले चरण दिसतात. मनाची ती अवस्था झालेली आहे. ते मन त्या परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप झालेलं आहे. त्या मनाचं मन पण हरवलेलं आहे. ओम. करावे ते काय, न करावे ते काय, द्यावे तुझे पाय हेची सार. संसार भोगावा लागतो. संसारामध्ये जगामध्ये जन्म घेतल्यानंतर सुख दुःख जे जे संसारामध्ये प्राप्त आहे ते भोगावं लागतं. कुंती मातेलाही भोगावं लागलं. अनंत दुःख भोगावे लागले. पण ते दुःख भोगले, भगवान नाम घेऊन भोगले. हो. परमात्म्याची कृपा पांडवांवर झाली. मातेनं फार दिव्य शिक्षण पांडवांना दिलेलं आहे. पांडवांना हेच सांगितलं, हे पुत्रांनो, परमात्मा सार आहे. सार ग्रहण करायचं, तो परमात्मा प्राप्त करायचा. ह्या बाकीच्या गोष्टींच्या मागे लागायचं नाही. तो सार आहे परमात्मा, तो सर्वस्व आहे,
तो जीवनाचा प्रकाश आहे, तो मनाची शांती आहे. सगळं श्रेष्ठ जे जे आहे ते तो परमात्माच आहे. म्हणून जीवनामध्ये जे प्राप्त झालेले सुख दुःख जे काही आहेत त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ग्रहणीय तो केवळ परमात्मा आहे. पांडवांवर जेव्हा संकट आले तेव्हा मातेनं धीर दिला. भीमसेनजी महाराजांनी सांगितलं की हे माते, आम्हाला जाळून टाकण्याचे प्रयत्न केले, कौरवांना दंड दिला पाहिजे. मातेनं शांत केलं. भीमसेना, जे घडलं ते आपलं प्रारब्ध समजावं. भगवंताला विसरायचं नाही. व्यासोनारायण भगवानची जेव्हा भेट झाली होती तेव्हा व्यासोनारायण भगवाननी कुंती मातेला सांगितलं होतं की हे कुंती, परमात्मा कीर्तीचा विस्तार करणार आहेत, म्हणून या घटना घडत आहेत. दुःख प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये खूप समाधान येतं. दुःख सहन करणं, प्राप्त झालेले दुःख सहन करणं, धर्म मार्गानं प्राप्त झालेले दुःख सहन करणं, याला तितिक्षा म्हटलेलं आहे. ओम धर्म मार्गानं प्राप्त दुःख. जे व्यासोनारायण भगवाननी ज्ञान दिलं, ज्या तत्वाचा उपदेश केला त्या तत्वाचा उपदेश कुंती मातेनं केला. मनुष्याच्या अंतकरणाचा विकास मातृकृपेनं होत असतो. माता जर दयावान असेल, माता जर पारमार्थिक असेल, तर मग त्या पुत्राच्या अंतकरणामध्ये पारमार्थिक भाव निर्माण होतात, दया करुणा निर्माण होते. तो कठोर कधी होऊ शकत नाही. त्याचं पाऊल कधीही चुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही. माता कुंतीनं उपदेश केला होता की हे पुत्रांनो, परमात्म्याचं विस्मरण ही विपत्ती आहे. आपल्या जीवनामध्ये कदापि परमात्म्याचं विस्मरण होऊ नये. परमात्म्याचं विस्मरण होणं ही विपत्ती आहे. संसार हा विसर पाडणार आहे. संसारामध्ये विसर पडत असतो. जोपर्यंत सगळं चांगलं आहे, सगळं मनासारखं आहे, तोपर्यंत संसार गोड वाटायला लागतो. ज्या दिवशी संसार अनुकूल राहत नाही, प्रतिकूल होऊन जातो, शरीर साथ देत नाही, ज्यांच्यासाठी एवढं सगळं केलं आहे त्यांची दृष्टी बदलायला लागते, मग मात्र पश्चाताप अंतकरणामध्ये निर्माण होतो. कशासाठी हे सगळं केलं, अशा प्रकारच्या भावना निर्माण होतात. या संसारामध्ये विसर पडला होता परमात्म्याचा. विसर पडणं ही विपत्ती आहे. विस्मरणं विष्णू, नारायणाचं विस्मरण, परमात्म्याचं विस्मरण ही विपत्ती आहे. संस्मरणं विष्णू ही संपत्ती आहे. परमात्म्याचं स्मरण आपल्या अंतकरणामध्ये राहिलं की मग आपल्यावर कृपा झाली परमात्म्याची. त्याच्या कृपेनं त्याचं स्मरण राहिलं. ते स्मरण राहिलं पाहिजे, तेच सार आहे. त्याचा विसर पडायला नको. जीवनामध्ये हा निर्धार असला पाहिजे की हे पांडुरंगा, मी तुला कधीही सोडणार नाही, तुझ्या चरणाचं स्मरण कधीही सोडणार नाही. करावे ते काय, न करावे ते काय, द्यावे तुझे पाय हेची सार, बोलावे ते काय, न बोलावे ते काय. दिवसभर बोलणं चाललेलंच असतं, अखंड सुरू असतं. बोलणं कधी बंद होत नाही. संसाराचं बोलणं, संसारातील काम कार्य जे आहे त्यांचं बोलणं, पारमार्थिक बोलणं नाही. ते जे बोलणं झालं ते सगळं वाया गेलं.
ज्यामध्ये भगवन नाम आलं नाही, भगवत चर्चा आली नाही, ते सगळं वाया गेलं. आपल्या सोबत ते येणार नाही. बोलावे ते काय, न बोलावे ते काय, ध्यावे तुझे पाय हेची सार. काय व्यर्थ गोष्टीचं बोलणं करावं. चावलेला चोथा पुन्हा तोच चावत बसायचा का? दैत्य बालकांनी विचारलं होतं प्रल्हादाला की प्रल्हाद हा संसार कसा आहे, आणि प्रल्हादजी महाराजांनी उत्तर दिलं होतं की चरवणाचं पुन्हा चरवण चाललेलं आहे. जसा पशु वनामध्ये जातो, दिवसभर चरतो आणि रात्री आल्यानंतर मग चरवण करायला सुरुवात करतो. पोटामधलं जे आहे, जे चावल्या गेलेलं नाही, ते पुन्हा मुखामध्ये काढून चावत बसतो. चरवण चाललेलं आहे. तसंच बोललेले विषयच जगातले लोक बोलत असतात. तेच बोलणं चाललेलं असतं. त्यामध्ये काही नवीन नसतं. त्याच्यामध्ये नवीन नसणारही आहे. त्याच्यामध्ये नवीन काही नसेल. तेच विषयाचं चरवण, तेच निंदेचं चरवण, तेच संसाराचे प्रसंग. त्यामध्ये अध्यात्म, त्यामध्ये परमार्थ येणार नाही. भगवन नाम जर त्या वाणीमध्ये आलं, भगवन नामाचं चिंतन ती वाणी करायला लागली, ती वाणी ते शब्द बोलायला लागली, तर मग झालं बोलणं. बोलावे ते काय, न बोलावे ते काय, द्यावे तुझे पाय हेची सार. पांडुरंगा, तुमचे चरणाचं चिंतन केलं पाहिजे, वाणीनं त्याचं गुणगान केलं पाहिजे. हेच सार आहे. परमात्माच सार आहे जगामध्ये, बाकी सगळं असार आहे. आणि असाराला काय ग्रहण करावं? जावे ते कुठे, न जावे आता. आता कुठे जायचं? सर्वत्र हेच आहे. जावे ते कुठे, न जावे आता. बरे आठविता नाम तुझे. नामाचा महिमा, नामाचा उच्चार महाराज करतात. जावे ते कुठे, न जावे आता. बरवे आठविता नाम तुझे. केवढा आनंद आहे तुझा नामच आठवायचं. संत महात्म्यांनी सांगितलेला शाश्वत मार्ग आहे, कल्याण मार्ग आहे. पण परमात्मा काय बोलावं हे आम्हाला कळत नाही, काय जाणावं हे आम्हाला कळत नाही. कुठे जावं हेही आम्हाला कळत नाही. परमात्मा तू जे करशील ते सोपं आहे. आम्ही जे करायला जातो, पुण्य करायला जातो आणि पाप होतात. पुण्यकर्म ज्याचा संकल्प आम्ही केला होता ते आमच्या हातून घडत नाहीत, पाप होतात. म्हणून हे परमात्मा तुम्ही कृपा करा. तुम्ही जे कराल ते सोपं होईल. तुका म्हणे तू करीशी ते सोपे, पुण्य होती पापे आमुच्या मते. पुण्य होती पापे आमुच्या मते. जाणावे ते काय, नेणावे ते काय. सकळ भार परमात्म्याच्या चरणावर सोडायचा. द्यावे तुझे पाय हेची सार. करावे ते काय, न करावे ते काय. द्यावे तुझे पाय हेची सार. परमात्मा तुमच्या चरणाची सेवा, याच्यामध्ये मन लागो. डोळ्यांनी डोळे भरून तुमचं रूप पाहो, मनाने तुमचं चिंतन करो. मन तुमच्या चिंतनामध्ये तल्लीन होऊ जाओ. हा देह
तुमच्या सेवेच्या कारणी पडो. बोलावे ते काय, न बोलावे ते काय, द्यावे तुझे पाय, हेची सार. जावे ते कोठे, न जावे आता, बरवे आठविता नाम तुझे. तुका म्हणे तू करीसे ते सोपे, तुका म्हणे तू करीशी ते सोपे. पुण्य होती पापे आमुच्या मते, पुण्य होती पापे आमुच्या मते. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी जो विचार प्रगट केला, नीतीचं ज्ञान असणारे मिळू शकतात. तिथिज्ञान, नियतिज्ञान. नियतिज्ञान म्हणजे ज्यांना भविष्य कळतं, ज्यांना अदृष्ट कळतं, ते अदृष्टाचं ज्ञान असणारे मिळू शकतात. नीतिज्ञान, नियतिज्ञान, वेदज्ञान अपि भवन्ति शास्त्रज्ञा. शास्त्राचं ज्ञान असलेले मिळू शकतात. ब्रह्मज्ञापि लभ्या स्वज्ञान ज्ञानिनो विरला. पण स्वतःचं ज्ञान, हे परमात्मा मी अज्ञानी आहे, मला काही माहिती नाही. श्लोकामधला जो भाव आहे तोच भाव जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये प्रगट केला. जाणावे ते काय, नेनावे ते काय, द्यावे तुझे पाय, हेची सार. नीतिज्ञान, नियतिज्ञा, वेदज्ञापि भवन्ति शास्त्रज्ञा. ब्रह्मज्ञापि लभ्या स्वज्ञान ज्ञानिनो विरला. ओम. बिल्वमंगलाचार्यजी महाराजांनी रामप्रभूच्या प्रसंगाचं चिंतन केलं. रावण सीताजीला घेऊन गेला, त्या प्रसंगाचं चिंतन केलं. ब्रह्ममुहूर्तामध्ये आपलं हेच चिंतन असावं. संत महात्म्यांच्या वचनाचं चिंतन. संत महात्म्यांची वाणी जी आहे ती अमृतासारखी आहे. जो ही वाणी अंतकरणामध्ये धारण करतो, त्याच्या अंतकरणामध्ये दिव्य भाव निर्माण होतो, त्याच्या अंतकरणातलं अज्ञान नष्ट होतं. ब्रह्म जैसे तैस्या परी आम्हा वडील भूते सारी. हात आपुला पणा लागे त्याचा करू नये खेद. जीवदातांनी चाविली कोणे 32 पाडिली. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सर्वत्र तो परमात्मा. मराठी समझ में नहीं आती है, फिर भी सुन रहे हैं. हिंदी भाषा के सुनने वाले मध्य प्रदेश अन्य प्रांतों से भी सुन रहे हैं. उनके लिए थोड़ा सा हिंदी का भी प्रवचन करने का मन होता है. ब्रह्म सभा बैठी थी. ब्रह्म सभा में सारे देव उपस्थित थे, सारे ऋषि मुनि उपस्थित थे. सभा की अध्यक्षता ब्रह्म भगवान कर रहे थे. शिव जी भी आए थे, शिव भगवान भी बैठे थे. ब्रह्म भगवान ने एक प्रश्न उपस्थित किया कि परमात्मा का स्वरूप कैसा है, कैसा दिखता है परमात्मा, और कहां है? क्या वैकुंठ धाम में, केवल वैकुंठ धाम में है, अन्य जगहों पर है या नहीं? और प्रश्न सभी को पूछा, देवों को पूछा. देवों ने उत्तर दिया परमात्मा तो वैकुंठ धाम में है, परमात्मा तो कैलाश पर है. ऋषि मुनियों को पूछा, ऋषि मुनियों ने भी उत्तर दिया. देवों ने उत्तर दिया, ऋषि मुनियों ने उत्तर दिया.
वशिष्ठ ऋषि से पूछा, सबने उत्तर दिया, ब्रह्म का समाधान नहीं हुआ। वेदों से भी पूछा, ऋचाओं से पूछा, जो जो ब्रह्म ज्ञान को प्राप्त थे उन सब से पूछा, लेकिन ब्रह्म भगवान को तृप्त करे ऐसा उत्तर कोई दे नहीं पाया। अंत में ब्रह्म भगवान ने शिव जी से प्रार्थना की, हे प्रभु, आप सर्वज्ञ हैं, आप सब जानते हैं, अब कृपा कीजिए, आप ही उत्तर दीजिए। और शिव भगवान ने उत्तर दिया, हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट हो ही मैं जाना। और जब शिव भगवान ने ये उत्तर दिया तो सारे देव, ऋषि मुनि, ब्रह्म भगवान सभी ताली बजाने लगे। ये उत्तर है, सारे प्रश्नों का उत्तर ये है जो शिव भगवान ने दिया। हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट हो ही मैं जाना। परमात्मा हर जगह है, हर स्थान पर है। ऐसा कोई स्थान नहीं कि जहां पर वो नहीं है। सर्वव्याप्त है परमात्मा। सर्वव्याप्त परमात्मा को व्यक्त करने जगत में संत आते हैं। उस परमात्मा का महत्व समझाने बिल्व मंगलाचार्य जैसे संत, ओम जगतगुरु शंकराचार्य जी महाराज जैसे संत, ज्ञानेश्वर महाराज जैसे संत, गोस्वामी तुलसीदास जी महाराज जैसे संत जगत में आते हैं। सारे जगत में व्याप्त जो परमात्मा है उसको व्यक्त करने के लिए, वाणी से बताने के लिए संत आते हैं। व्यापक है, लेकिन व्यापक को बताने वाला, व्यक्त करने वाला कौन है? वे संत है। शिव जी ने बहुत सुंदर उत्तर दिया, हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना। भक्त का प्रेम देख कर प्रकट होता है। कई दिनों के भूखे थे बिल्वमंगल। बिल्वमंगल जी महाराज की भूख परमात्मा को लगी और वृंदावन बिहारी लाल वो परमात्मा बिल्वमंगल जी महाराज के लिए भोजन लेकर आए। सारी चिंता उसी को है। वो परमात्मा सगुण साकार रूप में प्रकट हो गया। ये बिल्वमंगल जी महाराज के अंतकरण का प्रेम भाव है, ये भक्ति भाव है। सारा भार उस परमात्मा पर छोड़ दिया है। जटिल भी सरल हो जाता है। तुका म्हणे तू करिशी ते सोपे, पुण्य होती पापे आमच्या मते।
अपने विचारों के अनुसार, परिष्कृत विचार नहीं है हमारे, हमें सत्संग प्राप्त नहीं हुआ, संत कृपा हम पर नहीं हुई, और जब संत कृपा हम पर नहीं हुई, हमारे विचारों की शुद्धि कैसे हो सकती है? सारा भार उस परमात्मा पर है। बस तू ही है केवल, तेरी ही कृपा चाहिए। ब्रह्मादि सभी जय जयकार करने लगे। मोर बचन, शिवजी भगवान कहते हैं, मोर बचन सबके मन माना, सगली सबको भाया वो वचन, सारे देवों को, ऋषियों को। मोर बचन सबके मन माना, और सब कहने लगे साधु 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 करी ब्रह्मा बखाना। सब साधुवाद देने लगे, साधु साधु कहने लगे। शिव जी का वचन सबको भाया, ब्रह्म प्रसन्न हो गए, साधु साधु कहने लगे, और सब साधु साधु कहने लगे। मोरा बचन सबके मन माना, साधु साधु करी ब्रह्म बखाना, साधु साधु करी ब्रह्म बखाना। ओम समचरण सरोजम, परमात्मा के चरणों की महिमा है। परमात्मा के चरण समचरण है। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणि मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंधार कुंज नेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि, श्री विठ्ठलं चिंतयामि। ओम 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 नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय। ओम